अरे गौतम, कुठे निघालास? बस ना. अरे गौतम, काय झालं? बस 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 बस. मग काय गौतम, कसं वाटलं सरप्राईज? मज्जाच चाली ना? बाय. पण दे ना. लाजतीये बहुतेक. हो. अगं तू इतकी छोटीशी होतीस ना तेव्हापासून ओळखतीयस मला. काकी काकी करत मागे फिरायचीस माझ्या. आता ती लहान नाही राहिली, मोठी झाली आणि पहिलंच लग्न आहे. अहो, म्हणजे बघण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच करते ना, त्यामुळे. विना वहिनी, आमच्या घरात हे असंच हसत खेळत वातावरण असतं बरं का. आज चिडली ते फक्त कधीतरी पमा चिडते, बाकी कोणी नाही. काय हो? बघितलं? भाऊजी तुम्ही काही बोलूच नका, आम्हाला सगळं माहितीये. काय हो, बघ तर. या घरची लेक आमच्या घरी सून म्हणून आली तर आम्हाला आनंदच होईल. काय रे गौतम? बाय. पण दे ना. हा दे दे. अगं त्यांना दे ना आधी. मी घरचीच आहे, गौतमला दे. गौतम इथे का आलाय? हे सगळं त्यांनी बघायला नको होतं. त्याला सगळं सांगायला हवं होतं. काय वाटत असेल त्याला? माझ्यामुळे किती वाईट वाटत असेल. स्वामी, अशी वेळ नका येऊ देऊ आमच्यावर. सर, तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. माझे पप्पा BST मध्ये कंडक्टर आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या सॅलरीमध्ये कसं बसं आम्ही मॅनेज करत आलोय. माझी मम्मी घराला हातभार लागावा म्हणून बिझनेस करते आणि आम्ही चौघीही बहिणी आम्हाला जमेल तसं आपापल्या परीने छोटं मोठं काम करून पैसे कमवत आलोय. मला हा जॉब मिळाला तर माझ्या घराला, माझ्या मम्मी पप्पांना खूप हेल्प होईल. पण मला हेही माहिती आहे की म्हणजे माझ्यासारखे खूप लोक आहेत. एकेका जॉबसाठी खूप मोठं कॉम्पिटिशन असतं आणि सर त्यामुळेच माझ्यामध्ये ना सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे. मी कमी वेळात जास्त काम करू शकते कारण मला एका वेळी चार कामं करायला आवडतात. कमी वेळेत मॅक्झिमम आउटपुट, दिलेल्या बजेटमध्ये काम करणं आणि कष्टांना न घाबरणं. सर माझ्या ह्या क्वालिटीज आहेत. सर आम्ही चारही बहिणी एकमेकींना धरून असतो. त्यामुळे मी माझ्या पर्सनल ग्रोथसोबत माझ्या पूर्ण टीमला सुद्धा माझ्यासोबत पुढे घेऊन जाईन. सर केटरिंगच्या बिझनेसमध्ये महत्त्वाचा असतो तो विश्वास. माझ्या मम्मीने बनवलेलं जेवण लहान मुलं सुद्धा खातात कारण त्यामागे विश्वास असतो. सर आणि हे गुडविल कमवणं किती महत्त्वाचं आहे ना मला चांगलंच माहिती आहे. मी ते नक्कीच कमवण्याचा प्रयत्न करेन. माझी फॅमिली माझी स्ट्रेंथ आहे आणि माझी आर्थिक स्थिती माझं शिक्षण. मी नुसती पुस्तकं वाचली नाही आहेत तर माझ्याकडे एक्सपिरियन्स सुद्धा आहे. त्यामुळे सर मला नाही वाटत की माझ्यापेक्षा दुसरं कोणी बेस्ट कॅन्डिडेट असू शकतं. हो ना सर? मिस परब, मी सुद्धा तुमच्यासारखाच एक लोअर मिडल क्लास फॅमिलीतनं आलेलो आहे. त्यामुळे तुमची जिद्द आणि जॉब मिळवण्यासाठीची धडपड ही मला माझीच वाटायला लागलेली आहे. बट देअर इज अ थिन लाईन बिटवीन कॉन्फिडन्स अँड ओव्हर कॉन्फिडन्स. मी तुमचा आता इंटरव्ह्यू घेतोय पण मला माझा तो इंटरव्ह्यू आठवला जिथे मी ओव्हर कॉन्फिडंट होतो आणि मी रिजेक्ट झालो होतो. ओके सर, सॉरी. म्हणजे पुस्तकं वाचून कॉन्फिडन्स येतो पण
मे बी जगण्यामुळे माझ्यात थोडा ओव्हर कॉन्फिडन्स आला असावा. पण ठीक आहे, कुणाला तरी माझं टॅलेंट कळेल. थँक्यू सर, थँक्यू. मला तुमचं टॅलेंट दिसलं नाही असं कुठे म्हटलं मी. त्या कंपनीचं चुकलं होतं, ज्यांना माझ्यासारखा कॅन्डिडेट नंतर मिळाला नाही त्यांचा लॉस होता तो. पण आम्हाला सुद्धा तुमच्यासारखा कॅन्डिडेट मिळेल असं मला वाटत नाही. सो यू आर सिलेक्टेड. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय? थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू 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 सो मच सर, थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, आणि तुमचं अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला मिळेलच. ऑल द व्हेरी बेस्ट. ओके, थँक्यू सर. मी या शुअर. थँक्यू सर. गौतम, अरे आशुताईला बसू दे ना नवऱ्या मुलाच्या बाजूला. नाही, लेट देम हॅव अ लुक ॲट इच अदर. नंतर मुलीला नीट पाहिलं नाही असं नको ना म्हणायला जीजूंनी. अगं गौतम, अरे तुला पण काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून टाक बाबा. काही प्रश्नच नाही आहेत का मग? अगं नाही, म्हणजे तशी ओळख तर आहेच ना. म्हणजे अरे पण ओळख जुनी आहे. जुन्याच ओळखी चांगल्या असतात. काय हो प्रमिला वहिनी? हो की. काय रे गौतम, म्हणजे तुला मुलगी पसंत आहे असं समजायचं का मी? हो, म्हणजे स्वामी, खरंच या दिवसाची केव्हापासून वाट बघत होते मी. मग गोडाचं बघ ना काहीतरी. हो, आणते. मावशी तू थांब ना, मी आणते. केवढा तो उत्साह. गौतम, अरे घे घे ना गौतम. आशुताई घे.